दरसाल दर शेकडा 5% दराने 29,200 रुपयाचे 100 दिवसाचे सरळ व्याज किती होईल असा प्रश्न विचारण्यात आला आहे की 100 दिवसाचं सरळ व्याज विचारलेलं आहे। आता मुद्दल गुणिला दर भागिले 100 असा त्याचा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकूया। मुद्दल किती होती 29,200 आहे, नंतर मुदत आहे 100 दिवसाची, नंतर दर होता 5% दराने, त्याला भागिल्याचं 100। आता 100 दिवसाचं काढायचं आहे म्हणून आपण 365 त्याला भागिला करतो आहे। हे 100 कटले, हे 100 कटले, 5 1 5, 5 7 35, इथे 1 शिल्लक राहिला, 15 झाले, 5 3 15 म्हणजे 73 आलं। 73 1 73 आणि 73 चूक 292 आणि हे 2 शून्य जर दिले हे ते 400 होतील। म्हणजेच काय ते 29,200 रुपयाचं 100 दिवसाचं व्याज किती होईल तर 400 रुपये होईल। पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।